रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात रोहा अष्टमी नगर परिषदेच्या भुवनेश्वर येथील जागेमध्ये क्रिकेट स्टेडियम रोहा या कामाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। त्याचप्रमाणे रोहा मच्छी मार्केट ते स्मशानभूमी बायपास येथील असलेल्या कैलासवासी रामभाऊ दिवेकर मार्ग याचे सुद्धा भूमिपूजन करण्यात आले। यावेळी पत्रकारांशी बोलताना येणाऱ्या पुढील काळात क्रिकेट, कबड्डीसह बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस अशा विविध खेळांच्या स्टेडियमचे स्वप्न सुद्धा रोहेकरांचे पूर्ण होणार आहे असे आश्वासित केले। पहिल्या टप्प्यात सुमारे 7.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। हे स्टेडियम रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट स्टेडियम असेल। राज्यातील विविध स्पर्धा या ठिकाणी खेळवल्या जातील असे देखील सांगितले गेले। पत्रकारांशी बोलत असताना रोह्यातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि फेरीवाल्यांचा होणारा त्रास याचा प्रश्न उपस्थित केला असता तटकरे यांनी रोहा नगरपालिका, रोहा पोलीस स्टेशन आणि रोहा तहसील कार्यालय यांनी मिळून यांचे योग्य नियोजन करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत। त्याचप्रमाणे पुढील काळात रोह्यातील मुख्य रस्ता सुसज्ज करून मुख्य रस्त्यावरील गटारांची आणि डिवायडर मधील स्ट्रीट लाईटची व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण होईल असे आश्वासित केले। यावेळी रोहा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अजय कुमार एडके, रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे, समीर शेडगे, माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, मयूर दिवेकर, समीर सकपाळ, त्याचप्रमाणे नगरसेवक राजू जैन, रवींद्र चाळके, मयूर पायगुडे, शहराध्यक्ष अमित उकडे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पासिलकर, जिल्ह्याचे सरचिटणीस विजयराव मोरे, सुरेश मगर, ग्रुप ग्रामपंचायत वर्सेचे सरपंच रामाशेठ म्हात्रे, माजी सरपंच अमित मोहिते, नरेश पाटील, सदस्य शांतिशील तांबे, किशोर पाटील, उदेश कांबळे तसेच समाजसेवक बिलार मोरबेकर, अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते। क्रीडांगण तर क्रिकेट, कबड्डी या खेळांच्यासाठी मैदानी खेळासाठी उपलब्ध होईलच। त्याचबरोबर ती इंडियाच्या धर्तीवरती आपण जे एक प्रबोधिनी करू इच्छितो आहोत त्याच्यासाठी सुद्धा या मैदानाचा वापर उद्याच्या भविष्यातल्या संबंध तरुणांसाठी त्या ठिकाणी होऊ शकतो। त्याचबरोबर ती आपण इथे इंडोर स्टेडियमची पण व्यवस्था करतो आहोत, ज्याच्यातून बॅडमिंटन, कॅरम किंवा टेबल टेनिस असे जे काही इंडोर खेळ या ठिकाणी होऊ शकतील याची व्यवस्था होईल। पण माझ्या मनामध्ये इथे क्रीडा प्रबोधिनी करण्याची अधिक गरज आहे। त्याच्यामुळे कबड्डीचे 2 मैदानं होणार आहेत। त्याच्यामुळे जसं आज प्रो कबड्डी खेळली जाते त्याच्यामध्ये अर्जुन अवॉर्ड विजेते अशोक शिंदे माझे सहकारी आहेत, ते आज बिर्लासाठी क्रीडा एक तज्ज्ञ म्हणून त्या ठिकाणी काम करतात। त्याच्यामुळे त्यांचा संघ प्रो कबड्डीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीची भूमिका बजावतो। आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा रोहा तालुक्यामध्ये अनेक असे कबड्डीपटू आहेत की ज्यांना आपण इथे योग्य पैचं प्रशिक्षण देऊ शकलो तर त्याचा फायदा होऊ शकेल। अत्याधुनिक सुविधासह इथं चांगली क्रीडा प्रबोधिनी, इंडियाची प्रबोधिनी आणि खेळाचं चांगलं मैदान की रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये जरी सामने भरवायचे असेल तर त्याची व्यवस्था करण्याचं नियोजन या माध्यमातून आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 7.5 कोटी मिळालेत। पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा एप्रिल-मे महिन्यामध्ये पुन्हा तेवढा एक निधीचा टप्पा मिळेल। पुन्हा एकदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मिळवण्याचा प्रयत्न राहील, जेणेकरून रायगड जिल्ह्यातली अतिशय उत्तम पैचं क्रीडा संकुल या परिसरामध्ये उभं राहील। तर आपल्या माध्यमातून वारंवार खर्च केला जातो, रोहा नगरपालिकेच्या वारंवार सूचना दिल्या जातात आणि अद्याप रोहा शहरात सुशोभीकरण करण्याच्या मागत, परंतु 4 दिवस ते भाजीवाली खाली बसतात, 4 दिवस बंद केले जाते आणि त्याच्यामध्ये जे काही अधिकाऱ्यांचा रोष आणि नागरिकांचा रोष एकमेकांचा बघायला भेटतो। याकडे आपण अधिकाऱ्यांची कशी सूचना द्या? याच्यामध्ये नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे। शेवटी शहर स्वच्छ ठेवायचं असेल, शहरामध्ये झालेल्या रस्त्याचा रुंदीकरणाचा फायदा आपल्याला योग्य पद्धतीने उचलायचा असेल तर रस्त्यावरती कुठल्याही पद्धतीची दुकानं अस्तित्वात आली तर त्याचा परिणाम वाहतुकीची कोंडीवरती होतोच। अपघात होण्याची शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बळावते। त्याच्यामुळे सर्वांनी मिळूनच शहराला वैभवाचं स्थान मिळवण्यासाठी व्यापक अर्थाने सहकार्य केलं तर त्याचा फायदा होईल। शहरामध्ये आपण अद्ययावत पद्धतीची भाजी मार्केट आहेत, मटण मार्केट आहे, फिश मार्केट आहे। त्या ठिकाणी जर काही छोटे मोठे व्यावसायिक बसले तर त्याचा सुद्धा फायदा शहरातल्या एकंदरीत बाबतीमध्ये होऊ शकतो। पार्किंगची व्यवस्था ज्या ठिकाणी आपण केले तिथे पार्किंगसाठी वाहन तळाचा उपयोग समजा वाहनाच्या चालकांनी किंवा मालकांनी केला तर त्याच्यासाठी सुद्धा शहराच्या दृष्टिकोनातून ती योग्य ठरेल। पण साहेब, अशा पद्धतीने नियोजन रोहा नगरपालिकेकडून होत नाहीये। त्याचा नागरिकांचा ओमड आहे की बाबा
तुम्ही 4 दिवस सुरुवात करता, 4 दिवसांनी परत ते लोक बसतात आणि मग त्याचं काय? एकदा कठोर भूमिका घ्यावी लागेल आणि ती कठोर भूमिका घेण्यासाठीच सर्वांनी व्यापक अर्थामध्ये सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. जसं डिवायडरच्या बाबतीमध्ये सुरुवातीला नाकारलं, परत लोकांची मागणी आली, आपण डिवायडर केला. त्याच्यामध्ये ज्या त्रुटी होत्या, दुसऱ्या दिवशी शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे बैठक झाली आणि जी मागणी डिवायडरच्या बाबतीमध्ये होती, काही लाईटचे पोल काढावेत, अशा पैसे गटर पूर्ण झालं पाहिजे अशी मागणी होती, ते सुद्धा दुसऱ्या दिवशीच परवा मी जी काही बैठक त्या ठिकाणी घेतली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवेंद्रराजे भोसलेंनी त्या बाबतीमध्ये अनुकूलता दाखवली आणि त्याच्यातून त्या सगळ्या कामाला आता लगेच सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल. काही ट्रान्सफॉर्मरचा मुद्दा मांडला गेला होता त्या बैठकीमध्ये. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांनी सुद्धा ताबडतोब काही ट्रान्सफॉर्मर ज्यादा कॅपॅसिटीचे आपल्याला मंजूर केलेत. कदाचित 8-10 दिवसामध्ये ते या ठिकाणी इन्स्टॉल होतील. म्हणजे मिल्लतनगरचा परिसर असेल, अष्टमीचा असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी ज्यादा शक्तीचे अश्वशक्तीचे ट्रान्सफॉर्मर मागितले गेले होते ती पण मंजुरी आपण मिळवलेली आहे. रस्त्याच्या बाबतीमध्ये ह्या अंतर्गत ज्या अडचणी होत्या त्या सोडवलेल्या आहेत. आता हे सोडवल्याच्या नंतर मग सगळ्यांनी सहकार्य केलं तर त्याचा फायदा होईल. शिवसत्ता टाइम्ससाठी दीप वायडेकर, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.